ऐका ऐका, गरीबाची गाडी वेगळी असेल, श्रीमंताची गाडी वेगळी असेल, गरीबाचं घर वेगळं असेल, श्रीमंताचं घर वेगळं असेल, गरीबाची कपडे वेगळे असतील, श्रीमंताची कपडे वेगळे असतील, गरीबाचं राहणीमान साधा असेल, श्रीमंताचं राहणीमान उच्च असेल, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी कोणी गरीब असो, कोणी श्रीमंत की कोणी फकीर, स्मशानात गेल्यावर तिथं गेल्यावर तिथं हातरून सर्वांसाठी एकच आहे, त्या हातरुणावर सगळ्यांना एक दिवस झोपायचंय. ए मौत तेरे इरादे लेके, गरीब अमीर फकीर, सबके लिए बिछाना एक है, सबके लिए बिछाना एक है, सबके लिए बिछाना एक है. मृत्यूपासून कोणाला सुटका नाही. तुला काही भाजत करले, तुला काही भाजत करले, तू लाग करे रखवाली. कोणी कितीही मोठा असू द्या, मृत्यूपासून कोणाला सुटका नाही. पण मृत्यू यायच्या अगोदर संत म्हणतात सावध व्हा, असं कर्म करा, असं कर्म करा. तुम्ही गेल्यावर तुमच्यासाठी कुणीतरी पुण्यस्मरण साजरं केलं पाहिजे, तुम्ही गेल्यावर तुमच्यासाठी कुणीतरी मंदिर बांधलं पाहिजे, तुमच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा स्थापना केली पाहिजे. हो, इतकंही वाईट जगू नका. आपल्याच लोकांनी म्हणावं कधी हा मरतोय. संत म्हणतात कीर्ती माग ठेवा. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, करनी जग हंसे और तुम रोए, ऐसे करने कर चले कि जग रोए और तुम हंसे. रोता रोता तो आया था बंदे, जब जाएगा हंसता हंसता जा, तू जो जाए तो सारा जग रोए, काम कुछ ऐसा जग में करता जा. ऐका ऐका, थोडा वेळ माझा राहिलाय, मला अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. मृत्यू येणार आहे, पण असा मृत्यू आला तर काय अर्थ नाही. काहीतरी माग कीर्ती राहिली पाहिजे. म्हणून चांगलं कर्म जीवनामध्ये करावं. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. चांगला जन्म मिळालाय म्हणून कोणाला हसवता नाही आलं तरी चालेल, पण कोणाच्या रडण्याचं कारण होऊ नका. कुणाला घर बांधून देता येत नसेल तर नका बांधून देऊ, पण कुणाची झोपडी जाळू नका. ऐका ऐका, 2-3 मिनिटं फक्त लक्ष देऊन ऐका. कर्माचा सिद्धांत तुम्हाला सांगतोय. कोणाला हसवता नाही आलं तरी चालेल, पण कुणाच्या रडण्याचं कारण होऊ नका.
कोणाला घर बांधून देता येत नसेल तर नका बांधून देऊ, पण कोणाची झोपडी जाळू नका. कोणाच्या घरात प्रकाश आणता येत नसेल तर नका आणू, पण कोणाच्या घरात अंधार करू नका. कुणाच्या वाटेतली फुलं होता येत नसेल तर नका होऊ, पण कुणाच्या वाटेतला काटा तरी होऊ नका. कोणाला जखम झालेली असेल, मलम लावता येत नसेल तर नका ना लाव, पण त्याच्यावर मीठ मिरची तरी नका ना चुळू. अरे कुणाचं चांगलं करता येत नसेल तर नका करू, पण कुणाचं वाईट करू नका. इथून गेल्यावर प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागतो. तुम्ही म्हणसाल मी चर्मनी, तसलं नाही चालत वरती. तुम्ही कुणी असा, पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. तू काय काय केलंस भल्या मानसा, देवाला सार कळतैर. तुम्ही अंधारात करा नाही तर उजाडात करा, प्रत्येक गोष्टीचा हिशोब चुकता होणार. मग काय उत्तर देता होशील तू? देव सगळं पाहतो. एक आंधळा व्यक्ती रोज मंदिरात जायचा. एक आंधळा व्यक्ती रोज मंदिरात जायचा. मंदिरात जाणाऱ्या आंधळ्या व्यक्तीला कट्ट्यावर बसलेले लोक म्हणले, ये आंधळ्या, उठला नाही की निघाला मंदिराकडं. अरे तुला काय देव दिसणार आहे का? तुला मंदिर दिसणार आहे का? मंदिराचा कळस दिसणार आहे का? पायऱ्या दिसणार आहेत का? आंधळ्या व्यक्तीने सांगितलं, मला चांगलं माहिती आहे, मी दोन्ही डोळ्याने आंधळा आहे. मला देव दिसणार नाही, मंदिर दिसणार नाही, मंदिराची पायरी दिसणार नाही, मंदिराचा कळस दिसणार नाही, मूर्ती दिसणार नाही. पण मी मूर्ती पाहायला मंदिरात येत नाही, मी मंदिर पाहायला मंदिरात येत नाही, मी कळस पाहायला मंदिरात येत नाही, मी देवाला पाहायला मंदिरात येत नाही, मी देवाला पाहायला मंदिरात येत नाही. मी मंदिरात आलेलं माझ्या देवाने पाहावं म्हणून रोज मंदिरात येतोय, म्हणून रोज मंदिरात येतोय. अरे देव सगळं पाहतोय म्हणून चांगलं कर्म करावं. आज तुम्ही एखाद्याला रडवा, उद्या तुम्ही रडणार. आज तुम्ही एखाद्याला फसवून एखादी गोष्ट घ्या, तळतळाटाने एखादी गोष्ट घ्या, एखाद्याला रडवून तुम्ही एखादी गोष्ट घ्या, ती गोष्ट जास्त काळ टिकत नाही. एकदा का नियतीचा फासा पलटला, आयुष्याचा खेळखंडोबा व्हायला वेळ लागत नाही. नाचणारा मोर आणि तळतळाच्या गोष्टीचा जोर जास्त काळ टिकत नसतो. एकदा का वेळ आली, पसारा आणि पिसारा दोन्ही आवरून या जगाचा निरोप घ्यावा लागतो. आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका, एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका, जी गोष्ट इथं दुसऱ्याला रडवून मिळवली जाते, ती गोष्ट इथं रडवून न चुकवावी लागते. हा कर्माचा सिद्धांत आहे. कोणाला चुका कर्माचा सिद्धांत सांगतो. 2 मिनिटं. तुम्ही काहीही करा, ते तुम्हाला भोगावं लागणार. आज तुम्ही एखाद्याविषयी वाईट विचार करा, उद्या तुमच्याविषयी वाईट विचार होणार. 3 चोर चोरी करायला निघालेले. किती? बोला बोला बोला. लाडक्या बहिणींनो बोला. तुम्ही काय साध्या माणसाच्या बहीण आहेत का? मुख्यमंत्र्याच्या ते बी लाडक्या. हप्ता मिळालाय ना? इकडे लक्ष द्या. हा, 3 चोर चोरी करायला निघालेले. किती? किती? 3 चोर. पण तिघांनी विचार केला, 3 तिघड आणि काम बिघड, आणखी कोणतरी बरोबर घेऊया. रात्रीची वेळ 12 वाजता समोरून 2 तरुण चालत येत होते. या तिघांनी विचार केला, त्या दोघांना घेतले तर आपली ताकद वाढेल.
मोठ्याच्या घरी शेटजीच्या घरी दरोडा टाकायचा आहे. त्या तिघांनी त्या दोघांना विचारलं येत आहे आमच्या बरोबर. त्या दोघांनी विचार केला की असंही आपण फिरतोय, गेलो तर थोडा वाटा तरी मिळेल. चला निघाले 5 जण चोरी करायला. आले एका शेटजीच्या घरावर दरोडा टाकला. खूप मोठं धन त्यांना त्या दिवशी मिळालं. ते धन घेऊन वाटे करण्यासाठी जंगलामध्ये आले. वाटे करायला बसले, पण तेवढ्यात 5 जणांपैकी एक जण बोलला वाटे तर 5 होणारच आहेत, पण सगळं चाललंय ते कशासाठी चाललंय? पोटासाठी. सायंकाळ बसून आपण काहीच खाल्लं नाही, आधी पोटाची सोय करूयात मग वाटे करूयात. हे 3 जण म्हणले आम्ही सिनियर चोर आहेत, तुम्ही ज्युनियर आहेत, तुम्ही दोघं नवीनच आलाय, काहीतरी खायला घेऊन या, आम्ही काय पळून जाणार नाही, आमची नावं आहेत तुमच्याकडं. ते दोघं खायला आणायला गेले. पण या तिघांचा इथं धनाकडे पाहून बुद्धीमध्ये विचार बदलला. आजपर्यंत एवढ्या चोऱ्या केल्या, एवढं धन कधीच मिळालं नाही. ही दोघं आली, एवढं मोठं धन मिळालंय, वाटे किती होणार आहेत? 5. काय आपल्या वाट्याला येणार आहे? पहिल्यासारखे 3 असतो तर 3च वाटे झाले असते. तेवढ्यात एक जण बोलला अरे मग काय अवघडे, खायला आणायला गेले तर आले आले संपून टाकायचं जागच्या जागेवर दोघांनाही. पहिल्यासारखं आपण 3च राहील. ठरलं तिघांचंही. आले आल्या त्या दोघांना जीव मारायचं. मी कर्माचा सिद्धांत सांगतोय. आज तुम्ही एखाद्या विषयी वाईट विचार करा, उद्या तोच विचार आपल्यापर्यंत येणार आणि तसंच आपलं होणार. तिघांनी विचार केला या दोघांना आल्या आल्या मारायचं. झाला विचार. हे जे दोघं जेवण आणायला गेलते रात्रीच्या 2 वाजता, हॉटेल काय चालू नाहीये, एक हॉटेल चालू होतं, तिथंही जेवण तयार नव्हतं. बरणीमध्ये लाडू होते, चला म्हणले लाडू तरी पोटाला आधार घेऊयात. लाडू घेतले आणि येत होते. इकडे या तिघांचा विचार झाला होता. ऐका 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 सोनोशीकर, तिघांचा विचार झाला दोघांना जागच्या जागेवर मारायचं. असा विचार इकडे झाल्या झाल्या त्या दोघांच्या मनामध्ये तिकडे विचार आला. कर्माचा सिद्धांत सांगतोय. अरे आजपर्यंत असंच फिरत होतो, पहिल्यांदा चोरी करायला आलो, एवढं मोठं धन मिळालंय आणि वाटे किती होणार आहेत? 5. आणि काय आपल्या वाट्याला येणार आहे? ते 3 नसतील तर 2च वाटे होतील, आपली भरभराटी होईल. काय करायचं काय करायचं? ही दोघं म्हणले मारून टाकू त्या तिघांना, पण मारायचं कसं? एक जण म्हणला काय अवघड आहे, लाडू घेऊन चाललोय, त्याच्यामध्ये जहरी विष टाकू, आपण खायचं नाही त्यांनाच खायला द्यायचं, मरून जातील आपसूक. त्या लाडूमध्ये जहरी विष टाकलं. ते विष टाकलेले लाडू घेऊन आले. इकडं तिघांनी मारण्याचा विचार केलाच होता. दोघं आल्या आल्या अंगावर तुटून पडले. ते 3 दोघांना जागच्या जागेवर संपून टाकलं. लाडू तिथंच पडले होते. वाटे करायला बसले. वाटे करता करता एक जण म्हणला अरे वाटे तर होणारच आहेत, अगोदर लाडू खाऊन घेऊ. लाडू खाली, त्याच्यामध्ये जहरी विष होतं. जागच्या जागेवर तिघांचाही प्राण गेला. 5 जण गेले, धन तिथंच राहिलं. मला हे सांगायचं या उदाहरणावरून, जसा विचार तुम्ही समोरच्या बाबतीत करणार तसाच विचार आपल्या बाबतीत एक दिवस येणार. हा कर्माचा सिद्धांत आहे, तो कोणाला चुकत नाही. आणि म्हणून कोणाला त्रास देऊ नये, कोणाला लुबडू नये.